नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने आणलेल्या डुप्लिकेट पार्वतीचा जानकी करणार भांडाफोड. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, नानासाहेबांच्या समोर इथे डुप्लिकेट पार्वतीचं सत्य येताच नानासाहेबांनी केली तिची हकलपट्टी, दाखवला बाहेरचा रस्ता. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता जानकी आपल्या घराची घडी व्यवस्थित बसवण्याचं काम करत असते. आपण प्रेक्षकांनो बघितलं इथे जानकीने आपल्या घरामध्ये सौमित्रा आणि अवंतिका या दोघांना एंट्री नसते, कारण त्या दोघांनी कुटुंबाच्या परवानगीशिवाय लग्न केलेलं असतं. त्यामुळे नानासाहेब सुमित्रा रागवलेले असतात. पण इथे जानकीने मध्यस्थी करून सौमित्राला आणि अवंतिकाला आदराने घरामध्ये घेतलेलं असतं आणि त्याचबरोबर त्यांना अधिकार त्यांचे मिळवून दिलेले असतात. तर इथे आपलं घर एकत्र राहावं, माणसं नाती टिकून राहावी यासाठी जानकी प्रयत्न करत असते आणि तिने आपल्या वडिलांसारख्या नानांना समजावलेलं असतं आणि मध्यस्थी करून इथे सौमित्राला आणि अवंतिकाला घरातले अधिकार मिळवून दिलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्रा आणि अवंतिका हे दोघेजण घरी आल्यानंतर ऐश्वर्याने त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यातून सुद्धा इथे जानकीने अवंतिकाला सपोर्ट करत इथे ऐश्वर्याला तिची जागा दाखवून दिलेली असते. म्हणजे इथे आता मोठ्या बहिणीसारखं तिने अवंतिकाला सांभाळून घेतलेलं असतं. त्याच्यानंतर प्रेक्षकांनो, प्रत्येक वेळेला ऐश्वर्याने घरावरती काही ना काहीतरी संकट हे आणलेलंच असतं. मग ते ओवीला त्रास देणं असू दे, जानकी ऋषिकेशला त्रास देणं असू दे, त्याचबरोबर शर्वरीला सारंगला त्रास देणं असू दे, नाहीतर सौमित्र अवंतिकाला त्रास देणं असू दे. आणि जी शर्वरी आता तिचा वेगळा संसार आहे, ती लग्न करून दुसऱ्या माणसाच्या घरी गेली आहे, तिथेसुद्धा ऐश्वर्या तिला आनंदाने जगू देत नाही आहे. तिथेसुद्धा त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण व्हावे म्हणून इथे ऐश्वर्याने ज्योतिकाला आणलं आणि त्यांचा संसार मोडता मोडता इथे आता जानकीने वाचवला. शेवटीला इथे मालती काकूंनासुद्धा एका छान पद्धतीने तिने समजावलं. ओवीच्या वाढदिवसानिमित्त इथे मालती काकूंना बोलावून तिने मुलांचं महत्त्व पटवून दिलं आणि त्याचबरोबर आई पण हे आता बाळाला जन्म देण्यातच नाही आहे, तर इथे एका बाळाला जर आई नसेल तर त्याची आई होण्यामध्ये सुद्धा मातृत्व आहे. त्या बाळाला आपल्या आईच्या मिठीत घेणंसुद्धा एक मातृत्व आहे, हे तिने पटवून देत आपल्या शर्वरीचा संसार हा वाचवलेला असतो. म्हणजे ज्या ज्या वेळेला इथे ऐश्वर्या, सौमित्र, अवंतिका सगळ्याच माणसांना संकटात टाकण्याचं काम करते, तेव्हा तेव्हा जानकी त्या संकटातून आपलं घर, आपली माणसं प्रत्येक वेळेला वाचवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे इथे ऐश्वर्या जर संकट आहे तर इथे जानकी त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. तर इथे आता जेव्हापासून ऐश्वर्याने रणदिवे कुटुंबामध्ये सारंगबरोबर लग्न करून एंट्री घेतली, तेव्हापासून तिने ते घर कसं उद्ध्वस्त करता येईल, त्या माणसांना कसं रस्त्यावरती येईल याचाच तिने प्रयत्न केला आहे आणि जानकीने आपलं घर वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आतासुद्धा प्रेक्षकांनो, इथे जानकीला एक वेगळीच भीती वाटते. जानकीला असं वाटत असतं की आपल्या घरावरती कुठलं संकट तर येणार नाही ना. तिचं मन थाऱ्यावर नाही आहे, तिला खूपच जास्त भीती वाटते आणि ती थकले. प्रेक्षकांनो, इथे आपल्या घरातल्या लोकांना सावरत असताना आणि इथे ऐश्वर्याला सातत्याने इथे आता सामोरं जाताना जानकी थकून गेली आहे. तिला आता प्रश्न पडलेत की आपल्या घरावरती जर अजून काही नवीन संकट आलं तर काय. आणि तिचा तो उतरलेला चेहरा आणि घाबरट चेहरा बघितल्यानंतर सुमित्रा तिला आधार देत म्हणते की जानकी, तू कशाला काळजी करतेस? आपल्या घरावरती संकट आणि ती ऐश्वर्या घेऊन येणार. अगं, तू नको काळजी करू, आपण दोघीजणी एकत्र आहोत ना. ते ऐश्वर्याला अजून माहितीच नाही आहे, त्याच्यामुळे ती ऐश्वर्या जे काही करण्याचा प्रयत्न करेल ते मला थोडं का होईना पण कळेलच ना. तेव्हा आपण दोघीजणी मिळून त्या संकटातून मार्ग काढू आणि त्या ऐश्वर्याला तिची जागा दाखवून देऊ. आपण दोघीजणी एकत्र होतो आणि नेहमी राहणार. तेव्हा इथे जानकीला बरं वाटतं. पण इथे आता ऐश्वर्याने ते बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा ऐश्वर्याला कळतं, अच्छा, म्हणजे इथे ही सुमित्रा आणि त्याचबरोबर जानकी या दोघींनी प्लॅन केला आहे, तर म्हणजे मला एकटीला पाडलं आहे आणि ह्या दोघींची एक टीम आहे. पण इथे माझ्याबरोबरसुद्धा चांगलं वागण्याचं नाटक चालू आहे. तेव्हा
सोडणार नाही आहे मी तुम्हाला, असं ऐश्वर्या म्हणत असते. कारण तिच्या हाती एक महत्त्वाची डायरी लागलेली असते. कारण ज्या वेळेला इथे जानकी मालती काकूंना खऱ्या मातृत्वाचं महत्त्व समजावून सांगते, तेव्हा मालती काकूंचे डोळे उघडतात आणि त्या म्हणतात की जानकी, तू बरोबर बोलतीयस. अगं, मातृत्व हे जन्म देण्यातच नाही आहे, तर सांभाळण्यातसुद्धा आहे. त्यामुळे मी नक्की तुझ्या ह्या गोष्टीचा विचार करेन, असं आता मालती काकू जानकीला म्हणतात. तेव्हा त्यांच्यामध्ये सगळं सुरळीत झालेलं बघून ऐश्वर्याला खूप जास्त राग येतो. ऐश्वर्या म्हणते, जानकी अगं, काय करू काय तुझं? मला तू एकसुद्धा प्लॅनमध्ये सक्सेसफुल होऊ देत नाही आहेस. ओवी हातातून निसटून गेली, शर्वरीसुद्धा हातातून निसटून गेली, अवंतिका आणि सौमित्र दोघेजण इथून मुंबईला निघून गेले. आता मी कुणाला त्रास देऊ? काय करू असं की हे रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाईल? आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे एक पेटी खाली पडते. कारण ऐश्वर्या त्या पेटीला धक्का देते. त्याच्यातून पार्वतीची एक जुनी डायरी तिला सापडते. ती म्हणते, ही कसली डायरी आहे? तेव्हा ती डायरी उघडल्यानंतर तिच्या पहिल्याच पेजवरती इथे पार्वती परषोत्तम रणदिवे असं नाव लिहिलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, ते नाव वाचल्यावर ऐश्वर्याला कळतं की ही पार्वतीची डायरी आहे, म्हणजे इथे आता नानासाहेबांच्या पहिल्या बायकोची. आणि ती डायरी वाचल्यानंतर आता पार्वती नेमकी कशी होती, त्याचबरोबर तिचे आचार विचार काय होते आणि तिच्या मनातल्या काही गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या असतात. आणि त्या गोष्टींचा आता ऐश्वर्या स्वतःसाठी फायदा करून घेणार असते. आणि जेव्हा ती इथे आता जानकीला आणि सुमित्राला बोलताना ऐकते, तेव्हा ती म्हणते, ठीक आहे म्हातारे, माझ्याबरोबर गेम खेळत होतीस काय? माझ्याबरोबर दोघीजणी खेळ खेळत होता. आता बघाच मी काय करते ते. आणि ऐश्वर्या काय करते प्रेक्षकांनो, ती म्हणते की थांब सुमित्रा, तुझ्यासाठी एक सवत आणि जानकीसाठी एक अशी सासू जी तिला बसता उठता कमरेमध्ये लागता आणि बुक्क्या देईल, अशी तुझ्यासाठी खास सासू घेऊन येते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जी काही पार्वतीची सवय असते ती आता त्या डायरीच्याद्वारे ऐश्वर्याला कळलेली असते की पार्वती कशी आहे आणि पार्वतीला काय करायचं होतं. या सगळ्याच गोष्टी आता ऐश्वर्याला माहिती असतात. तेव्हा ऐश्वर्या जाते आणि ज्या ठिकाणी नाटकामध्ये काम करणाऱ्या त्या बायका असतात, त्या नटी असतात, त्यातली आता एक बाई ती चूज करते, जी की जरा वयस्कर आहे अशी बाई ती निवडते. आणि पार्वती जशी दिसायची, मग ती आता तरुणपणामध्ये जर अशी दिसत होती, तर कदाचित म्हातारपणामध्ये ती अशी दिसत असेल, असा सिमिलर चेहरा तिने आता बघितलेला असतो. आणि इथे ऐश्वर्याने त्या बाईला आता पार्वती बनून रणदिवेंच्या घरी आणलेलं असतं. फक्त तिने सांगितलेलं असतं कधी यायचं आहे, वेळ वगैरे सगळं काही तिला सांगितलेलं असतं. आणि पार्वतीचा थोडक्यात तिने स्वभाव सांगितलेला असतो की ती नानासाहेबांजवळ कशी वागायची, तिचा स्वभाव कसा होता, या सगळ्याच गोष्टी आता तिने सांगितलेल्या असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने खूप मोठं संकट हे जानकीच्या घरावरती आणलेलंच असतं. जानकी जे काही बोललेले असते की आपल्या घरावरती कुठलं तरी संकट येईल असं मला का वाटतंय. आणि प्रेक्षकांनो, इथे आता डुप्लिकेट पार्वतीच्या रूपात ऐश्वर्याने रणदिवेंच्या घरामध्ये खूप मोठं संकट हे आणलेलं असतं. तेव्हा इथे आता पार्वती ही पार्वतीसारखीच दिसत असते. तिला मेकअपने वगैरे तिने बरोबर आता वयस्कर पार्वती बनवलेलं असतं. त्या बाईला सांगितलेलं असतं की नाटक असं करायचं की खरोखरचीच पार्वती वाटली पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे ती बाई जेव्हा घरामध्ये एंट्री घेते, तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघत बसतात. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा इथे आता तिला विचारलं जातं की तुम्ही कोण? तेव्हा इथे जानकी म्हणते, आपण कोण? तेव्हा पार्वती म्हणते, तू मला विचारतेस मी कोण? मी आहे पार्वती परषोत्तम रणदिवे. असं जेव्हा पार्वती म्हणते, तेव्हा इथे सुमित्राच्या पायाखालची जमीनच सरकते. सुमित्राला असं वाटतं की एवढ्या वर्ष ही बाई कुठेतरी निघून गेली होती, ती अचानकपणे समोर कशी काय आली? तेव्हा इथे सुमित्राला खूप मोठा धक्का हा आता बसलेला असतो. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, नानासाहेबांना वाटतं, पार्वती तू जिवंत आहेस. तेव्हा पार्वती म्हणते, मग तुम्हाला काय वाटलं? मी तुमच्या आयुष्यातून निघून काय गेले, तर मी मेले की काय? तेव्हा इथे आता नानासाहेब म्हणतात, एवढ्या वर्षांमध्ये तुझा आता पत्ता मला काहीच भेटला नाही. तू कुठे निघून गेलीस? तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू काही सापडली नाहीस. तेव्हा इथे आम्ही तर आशाच सोडली होती. तेव्हा पार्वती म्हणते, मी होते एका ठिकाणी, तिथे मी सुखरूप होते, पण आता माझं वय झालं आहे, तर मी विचार केला की माझ्या ऋषिकेशला
माझ्या कुटुंबाला एकदा बघावं, नानासाहेबांचा आशीर्वाद घ्यावा म्हणून मी इथे आले. इथे येऊन मला वाटत नाही आहे की कुणाला तुम्हाला आनंद झाला आहे. तेव्हा नाना म्हणतात, नाही नाही असं काही नाही आहे. सुमित्रा म्हणते, असं काय बोलतोय पार्वतीताई? अहो तुम्हाला बघून आम्हाला आनंद का नाही होणार? तुमचंच तर घर आहे ना, या तुम्ही या. तेव्हा इथे जानकीसुद्धा तिचं चांगलं आदरातिथ्य करत असते. तेव्हा इथे ऋषिकेशची आई म्हणून तिला खूप मान देत असते आणि सुमित्रासुद्धा इथे तिचा खूप आदर करत असते, कारण ती नानासाहेबांची पहिली बायको, तिचा पहिला अधिकार आणि जी काही प्रॉपर्टी संपत्ती आहे, राहतं घर आहे, हे सगळं तिचंच असतं. त्यामुळे इथे आता पार्वतीला जास्तीचा मान मिळत असतो. पण इथे पार्वती ती डुप्लिकेट असते हे काही कुणाला कळत नसतं, कारण डायरीमध्ये ज्या पद्धतीचा पार्वतीचा स्वभाव असतो त्यालाच जरासं लागून थोडंसं वियर्ड वागायचं, थोडं कडक वागायचं असं ऐश्वर्याने तिला सांगितलेलं असतं. आणि जानकीचा आणि सुमित्राचा छळ करायचा. म्हणजे जानकीला इथे बसता उठता ती टोमणे मारत असते. माझ्या मुलाबरोबर लग्न करून आलीस काय रे ऋषिकेश? तुला हीच मुलगी भेटली का? ना तिच्या कुटुंबाचा आत्ता पत्ता, कोणी जन्म दिला, जन्मदाती कोण, बाप कोण, काहीच माहिती नाही. तेव्हा तिला जानकी म्हणत असते की आई, माझ्या वडिलांचं नाव आहे मधुकर पाटील. ते वडिलांपेक्षा कमी नाही आहेत मला. आणि इथे आल्यानंतर मला कुटुंब मिळालं ना. सासूसारखी प्रेम करणारी सुमित्रा आई मिळाली, वडिलांसारखं प्रेम करणारी सासरे मिळाली. अजून काय हवं आहे मला? कोण म्हणतं मी अनाथ आहे? तेव्हा पार्वती म्हणते, मी म्हणते ना तू अनाथ आहेस. हे तुझे सासू सासरे झाले, लग्न केल्यानंतर नवऱ्याचे आई वडील तुला मिळाले. अगं पण तू कुठून आलीस? तू कुठल्या घरातली आहेस? तुझं खानदान काय हे मला कळायला नको? तेव्हा ऋषिकेश आता जानकीसाठी आपल्या आईला म्हणतो, आई अगं तू हे काय बोलतेस? तू जरा शांत हो बरं. तेव्हा इथे आता पार्वती म्हणत असते, अच्छा म्हणजे आता बायकोसाठी या जन्मदातीला बोलणार का तू? तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो, मग तू माझी जन्मदाती आहेस तर मग तू मला सुमित्राईच्या हातामध्ये देऊन निघून का गेलीस? असं काय झालं की तू निघून गेलीस? आजारी होतीस मान्य आहे, पण तू मला सोडूनच गेलीस. तेव्हा इथे पार्वती आई म्हणते की मी सोडून गेले त्याला काही कारणं होती, पण तुला सुखरूप हातामध्ये तर देऊन गेले होते ना. तुझ्यासाठी माझं सगळं सोडून गेले होते, संपत्ती, पैसा, अडका, हे सगळं मी तुझ्यासाठी तर ठेवलं आहे ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, ते सगळं मी कमावतोय गं, मी सुद्धा आता कमावतोय. पण तू कुठे होतीस? तुझी माया कुठे होती? तू मला ही सगळी संपत्ती दिलीस आणि निघून गेलीस. तेव्हा इथे आता जानकी ऋषिकेशला समजावते आणि अशा पद्धतीने प्रेक्षकांनो इथे ती पार्वती आता सुमित्राचा अपमान करत असते. सुमित्राला जेव्हा ती अपमानास्पद वागणूक देते तेव्हा मात्र जानकीला ती सहन होत नाही आणि ऋषिकेशला सुद्धा. प्रेक्षकांनो इथे आता ती सुमित्राला म्हणत असते की तुम्ही कुठे राहता? तर मी इथे राहते. तर आता त्या रूममध्ये तू राहायचं नाही, त्या रूमवरती माझा अधिकार आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी आता घडत असतात. तेव्हा इथे सुमित्राला ही वाईटपणाची वागणूक मिळत असते, तरीसुद्धा सुमित्रा तोंडातून एक शब्द काढत नाही, कारण ऋषिकेशला वाईट वाटू नये म्हणून, नानासाहेबांना वाईट वाटू नये म्हणून. तेव्हा इथे जानकीला थोडं विचित्रच वाटत असतं, कारण आता पार्वतीची गट्टी ऐश्वर्याजवळ जमलेली असते आणि प्रेक्षकांनो जानकीला तेव्हाच त्या डुप्लिकेट पार्वतीवरती संशय येतो, कारण इथे जानकीला आणि बरोबर सुमित्रालाच त्रास देण्यात येत असतो, बाकी कुणालाही नाही. आजीबरोबर, सारंगबरोबर, ओवीबरोबर चांगलं त्या म्हातारीचं जमत असतं. तेव्हा जानकी तिच्यावरती नजर ठेवून असते आणि एके दिवशी रात्रीच्या वेळेला अंगणामध्ये जेव्हा ती डुप्लिकेट पार्वती आणि ऐश्वर्या दोघीजणी बोलत असतात, तेव्हा उद्याचा प्लॅन काय आहे हे आता ऐश्वर्या तिला समजावून सांगत असते की तुला असं असं वागायचं आहे, तुला असं असं करायचं आहे, त्याचे मी तुला पैसे देते, जास्तीची वाक्य बोलायची नाही. हे जेव्हा सगळं ऐश्वर्या आता त्या डुप्लिकेट पार्वतीला सांगत असते तेव्हा जानकी आता सगळं बोलणं ऐकते. सगळं बोलणं ऐकल्यानंतर तिच्या लक्षात येतं, ही आमची पार्वती आई नाही आहे, या ऋषिकेशची आई असूच शकत नाही. तेव्हा जानकी म्हणते, थांब ऐश्वर्या, आता तुझा हा प्लॅन तुझ्यावरतीच कसा उलटा करते ना बघच तू. तेव्हा इथे सकाळ होते आणि जानकी इथे आता सगळी कामं आवरत असते आणि इथे पार्वती तिला त्रास देत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो जानकी विचारते की पार्वती आई, तुम्ही इथे आता ऋषिकेशसाठी जे कडं केलं होतं ना, ते तुम्ही नानासाहेबांकडे का दिलं? तेव्हा इथे आता पार्वती म्हणते, कारण मी नानासाहेबांकडे ते देऊन ठेवलं होतं, कारण माझा मुलगा कधी ना कधीतरी मोठा होणारच होता ना, म्हणून ते कडं मी त्याच्यासाठी बनवलं होतं. तेव्हा मी ते नानासाहेबांकडे दिलं होतं. दिलं ना ऋषिकेश तुला ते कडं? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, हो दिलं ना. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, आई पण तुम्ही नानांकडेच का दिलं?
तुम्ही काकांकडे का नाही दिलं? तेव्हा ती म्हणते माझी मर्जी, मला ज्यांच्याकडे द्यायचं असेल मी देईन. तेव्हा जानकी म्हणते हो का, पण ते कडं तर नानासाहेबांनी ऋषिकेशला दिलेलंच नाही आहे, तर ते तुमच्या भावाने म्हणजे मामांनी दिलेलं आहे. ही गोष्ट जेव्हा आता जानकी बोलते तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात, कारण सगळेजण म्हणतात हो ते कडं तर नानांनी दिलेलंच नाही आहे, ते मामांनी दिलं होतं. तेव्हा इथे जानकी म्हणते की नाटकामध्ये काम करणारी तू तू आमची पार्वती आई असू शकत नाही. पार्वती आई किती प्रेमळ स्वभावाच्या होत्या हे मी सुमित्रा आईकडून किती वेळा तरी ऐकले, नानासाहेबांकडून ऐकले, आणि ऋषिकेश तर सेम आपल्या आईसारखे आहेत असं नाना म्हणतात. तेवढेच मायाळू, तेवढेच प्रेमळ. आणि मग माझा नवरा जर असा असू शकतो तर त्यांची आई अशी असूच शकत नाही. तेव्हा नाना म्हणतात जेव्हा ह्या बाईला मी पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मला कळलं ही कोणीतरी खोटारडी आहे, आणि हिला या घरामध्ये आणणारी कोण, तर ती ऐश्वर्या आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते नाहीतर काय, पार्वतीताई माझ्याबरोबर आणि जानकीबरोबर असं वागणं शक्यच नाही, कारण त्या खूप चांगल्या होत्या. तेव्हा त्यांनी तान्ह्या ऋषिकेशला माझ्या हातामध्ये ठेवून त्या गेल्या, त्या परत येऊन मला असा त्रास का देतील? तेव्हा जानकी म्हणते हो ना, आणि ऋषिकेशने त्यांच्या मर्जीने माझ्याबरोबर लग्न केलं आहे, माझ्या नानांनी आणि आईने मला इथे स्वीकारलं आहे, तरीसुद्धा माझ्यामध्ये विनाकारण चुका काढल्या जात होत्या, मला दुखावलं जात होतं. हे सगळं ही ऐश्वर्याच करू शकते हे मला कळलं. त्यामुळे इथे आता ऐश्वर्याची खरडपट्टी तर केलेलीच असते, तिला चांगले खडे बोल सुनावलेलेच असतात. पण इथे नानासाहेब म्हणतात की डुप्लिकेट पार्वती, अगं माझी पार्वती खूप चांगली होती, तिच्या नखाची सुद्धा सर नाही आहे तुला, मी तुला लवकरच ओळखलेलं, पण मला खात्री करून घ्यायची होती. आणि तेव्हा इथे नाना म्हणतात की आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो, तुझ्यासारख्या बाईला, ह्या नाटक्या बाईला माझ्या घरामध्ये जागा नाही, निघ आताच्या आता इथून चालती हो, असं नाना म्हणतात. आणि इथे डुप्लिकेट पार्वतीला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवत इथे ऐश्वर्याला तोंडावरती पाडतात.